ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला विषयाची कल्पना आली असेल. आजचा विषय आहे सामुदायिक उपासनेचं महत्त्व. परमपूज्य आईंनी आपल्याला त्याचे काय काय फायदे ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या निमित्ताने समोर ठेवणार आहे. ह्या विषयाचे 2 भाग असतील. आजच्या शनिवारी एक आणि पुढच्या शनिवारी दुसरा भाग येईल. कारण मी जेव्हा हा व्हिडिओ विषयी स्क्रिप्ट लिहायला बसले तेव्हा मला असं लक्षात आलं, मला 2 दिवस सुद्धा अपुरे पडले. त्याचे पॉइंट्स काढता काढता अजून सुचतायतच आहेत. पण माझी पुणे सप्ताहाची पण गडबड चालू आहे तयारीची, म्हणून मी इथेच आत्ता थांबवलेला हा विषय 2 भागातच आटपतीये. पण हा विषय 2 भागात आटोपणारा नाही. आपण कालांतराने काही वेळाने परत ह्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो. 2 भाग करण्यामागचा उद्देश की सगळेच पॉइंट्स एवढे व्हेरी इम्पॉर्टंट VVIMP आहेत की त्यातला कोणताही पॉइंट मिस होऊ नये आणि तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून त्याचे 2 भाग करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण तुमच्या फायद्याची गोष्ट आहे, फायद्याची डील आहे आणि ती ऐकायला तुम्ही कंटाळा करू नये, ती तुमच्यापर्यंत पोचावी. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परमपूज्य आईंनी आपण परमपूज्य आईंच्या मार्गाचं वेगळेपण बघताना हा पॉइंट बघितलेला आहे की परमपूज्य आईंनी दिवसातनं तिन्ही वेळेला 3 त्रिकाळ आपल्याला सामुदायिक उपासना ठेवलेली आहे. सकाळी 7 ते 8:30, दुपारी 4:30 ते 6, रात्री 8 ते 9 किंवा 9 ते 10 प्रत्येक गावच्या वेळेप्रमाणे. मग ही 3 त्रिकाळ उपासना ठेवण्यामागचं, ही डिझाईन करण्यामागचा हेतू काय बरं असेल? परमपूज्य आईंचा वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी 3 वेळची उपासना ठेवली का त्याचे काही फायदे आहेत आणि ते फायदे काय आहेत ते आज आणि पुढच्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणीही आळस न करता, म्हणजे आळस सोडून हा व्हिडिओ बघावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे. आता संत हे आपले मायबाप असल्यामुळे एखादा शेअर घेतल्यावर जर 100% फायदा होणार असेल आणि त्या शेअरची तुम्हाला माहिती नसेल तर एखादा हितचिंतक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे 5% प्रॉफिट घेण्यापेक्षा तू 100% प्रॉफिट घे. अगदी तसंच 3 वेळची उपासना डिझाईन करण्यामागे परमपूज्य आईंचा हेतू हा आहे की आपल्याला संसारात जे दुःख आहे त्याचा 100% नाश व्हावा. ते 100% ते दुःख दूर होऊन आपल्याला समाधान मिळावं. पण सध्या आपण धकाधकीच्या जीवनात मला वेळ नाही या नावाखाली घरात बसूनच उपासना जमेल तशी केल्यामुळे आपल्याला फक्त 5%च प्रॉफिट मिळत आहे. मग आता ते 100% फायदा काय आहे आणि परमपूज्य आईने ती डिझाईन का केली आहे हे आत्ता आपण बघायला सुरुवात करूया. माझा सर्वात पहिला पॉइंट आहे की गुरु आज्ञा. गुरु आज्ञा जो पालन करीतो हरिभक्ती त्या साधणार. सद्गुरु वचन एको भावे झेला रे तुम्ही झेला रे. दुरभिमाने दुर्लक्ष कराल तरी काळाचा पडेल टोला रे. असं नित्योपासनेत आपण वर्षोनवर्ष म्हणत आहोत. मग गुरु आज्ञा, पहिला मुद्दा महत्वाचा की गुरु आज्ञा आहे. हरिमंदिरात किंवा जवळच्या शाखेत सामुदायिक उपासनेला जायची ही गुरु आज्ञा आहे. बाकीचे माझे पुढचे पॉइंट्स हे लॉजिकली करेक्ट आहेत, आपल्या फायद्याचे असले तरी पहिला फायदा आपला गुरु आज्ञा. गुरूंनी सांगितलेलं कर म्हणलेलं करायचं आणि नको म्हणलेलं सोडायचं हे भक्तीचं मुख्य वर्म आहे आणि तेच आपण सध्याच्या काळात थोडंसं विसरून जात आहोत. मग परमपूज्य आईंनी सगुण रूपात असताना मी माझ्या आजीकडनं, आजोबांकडनं, आई बाबांकडनं परमपूज्य आईंची प्रचाराची तळमळ बघितलेली आहे. त्यांनी केलेलं रक्ताचं पाणी बघितलेलं म्हणजे मी माझ्या आईच्या नजरेतनं अनुभवलेलं आहे ते. मग जागोजागी भजन मंडळ स्थापन करून, भजनी मंडळाचं स्थापना करून तिथे नियमित उपासना चालू करण्यासाठी ज्या माऊलीने एवढे रक्ताचा बिंदू खर्ची केला त्यामागे काहीतरी आपला फायदा असेल ना हो. तर त्याच्यावर जाऊन आपण आपलंच ठरवलंय की मी घरी बसूनच उपासना करेन. तर
एकतर माझ्या आजी आजोबांना पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रचार करायची संधी मिळाली परमपूज्याईंच्या कृपेने. त्याच्यानंतर बेळगाव श्रीहरी मंदिर ट्रस्टनी सुद्धा आज 3000च्या पेक्षा वरती शाखा, 3000च्या पेक्षा जास्त शाखेची स्थापना केलेली आहे. का तर आपल्या घरापासून 5 किलोमीटरच्या सर्कलमध्ये, त्याच्या आतमध्ये आपल्याला उपासनेचा लाभ मिळावा. मग हे सगळं करण्यामागे काही ना काहीतरी हेतू असेल ना, त्याचे काही ना काहीतरी काय म्हणतो अद्भुत असे फायदे असतील का हो? त्याचाच आज आपण व्हिडिओमध्ये उहापोह करणार आहोत. आणि असे जुन्या बंधू भगिनींनी केलेले कष्ट, परमपूज्य आईंनी केलेले कष्ट आपण घरी बसून त्याच्यावर बोळा फिरवत आहोत. आणि त्यात ते कष्ट वाया जातायत हे दुःख नसून आपला जितका फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा 1% फायदा होतोय, हे जास्त सर्वात मोठं दुःख आहे. मग आता पहिला मुद्दा मी सांगितला की गुरु आज्ञा काय आहे की सुट्टीच्या दिवशी आठवड्यातनं एकदा नियमित उपासनेला हरिमंदिरात, जवळच्या हरिमंदिरात किंवा जवळच्या शाखेत गेलंच पाहिजे, ही गुरु आज्ञा आहे. ज्याला गुरु आज्ञा मानायची नाहीये त्याने घरी बसलं तरी काही हरकत नाही, गुरूंचं त्यामध्ये काहीही नुकसान होणार नाही. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की सर्व धर्मात साप्ताहिक म्हणजे आठवड्यातनं एकदा 7 दिवसांनी एकदा प्रार्थना केलीच जाते. आई तर परमपूज्य आई तर आपल्याला ती एनर्जी रोज देऊ पाहतायत. रोज 3 त्रिकाळ प्रार्थना ठेवली आहे, त्यातली एक प्रार्थना रोज आपल्याला अटेंड करायला पूर्वी सांगितलेली आहे. पण आता आपल्याला कामाच्या व्यापाने ते जमत नाही. हे काळानुरूप बदल झाला असेल तरी सुद्धा त्याच्या पाठीमागचं काय लॉजिक आहे हे आपण समजूया. आता सामुदायिक उपासनेची स्पंदनं जी असतात, ज्याला व्हायब्रेशन्स असं म्हणतो, ती 7 दिवस टिकतात बरं का. 8व्या दिवशी परत ती स्पंदनं रिचार्ज करण्याची गरज असते. मी आत्ताच्या काळात बोलतेय शब्द म्हणजे सगळ्यांना ते कळते. आता बघा, हा नंबर गेम आहे. त्याच्या मागचे लॉजिक इतकं इंटरेस्टिंग आहे ते समजून घेऊया आपण. एका वेळेला जितकी उपस्थिती तितकीही व्हायब्रेशन्स तयार होतात बरं का. एक छानसं उदाहरण देते. समजा हरिमंदिरात 50 जण आत्ता भजनाला उपस्थित आहेत एका वेळेला. एका माणसाच्या भजनाने फॉर एक्झाम्पल 10 ग्रॅम ती स्पंदनं तयार झाली. अशी 50 लोक तिथे बसलेली आहेत. मग एका वेळेला 500 ग्रॅम स्पंदनं एका भजनाच्या कार्यक्रमामध्ये तयार झाली. मग मला आज मी सामुदायिक उपासनेला गेल्यामुळे 500 ग्रॅम स्पंदनांचा फायदा मिळाला. त्याचा काय म्हणतो आपण, त्याचा बेनिफिट मिळाला, त्याचा लाभ मला घेता आला. आणि मी जर पर पर्सन 10 ग्रॅम स्पंदन उत्पन्न निर्माण करू शकत असेल तर ती 500 ग्रॅम स्पंदनं मिळवायला मला 50 दिवस घरी एकट्याने भजन करायला पाहिजे. म्हणजे 50 दिवसांची जी स्पंदनं आहेत ती मला एका वेळच्या 1.5 तासाच्या भजनाने मिळाली. असे समजा 500 लोक तिथे बसलेले असतील तर केवढ्या मोठ्या प्रमाणात स्पंदनं तयार झाली. म्हणजे जवळजवळ एका भजनात 1 वर्षाची स्पंदनं मला मिळाली. ती व्हायब्रेशन्स मला मिळाली, ती पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली. हा ॲडव्हान्टेज समजून घ्या. जे घरी बसलेले आहेत त्यांनी हा ॲडव्हान्टेज समजून घ्या. म्हणजे मला 100% प्रॉफिट एका दिवसाच्या इंट्राडे ट्रेडिंगनी मिळणार असताना मी वर्षभर ते पैसे इन्व्हेस्ट कशाला करू? मग तसा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, आता महत्वाचा पॉइंट इथे असा आहे की ही कमाई मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे 500 ग्रॅम स्पंदनं मला ह्या आठवड्यात मिळाली, मी रिचार्ज झाले, त्या स्पंदनांचा मला फायदा म्हणजे काय की माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडायला मदत होते. तो फायदा मला 7 दिवस टिकून राहणार आहे.
पण तो फायदा मला 7 दिवसच टिकवून न ठेवता तो मला वर्षानुवर्ष मी जिवंत आहे तोपर्यंत टिकवायचा असेल तर त्याचं रिचार्ज दर 7 दिवसांनी करणं हे क्रमप्राप्त म्हणजे कंपल्शन आहे, नाहीतर तिथे बॅटरी डाऊन होणार आहे. मग मी आज 5000 ग्रॅम स्पंदनं घेऊन आले, परत ती बॅटरी डाऊन होण्याआधी म्हणजे आज शनिवारची भजनाची वारी मी करून आले की पुढच्या शनिवारच्या भजनाच्या वारीला मी जर सातत्याने नियमितपणे कन्सिस्टंटली जर जात राहिले तर त्या स्पंदनांनी काय होतं हे समजून घ्या. तेव्हा अशी प्रचिती, अशी अनुभूती येते की आपल्या अडचणी आपोआप सुटताना दिसतात, बंद दरवाजे आपोआप खुले होताना दिसतात. जेव्हा एखाद्या भूमीवर सामूहिक उपासना सतत नियमित खंड न पडता चालू असते तेव्हा त्या भूमीचे दोष निवारण व्हायला मदत होते. तेव्हा नैसर्गिक आपत्ती पासून, नॅचरल कॅलॅमिटीज पासून आपोआप संरक्षण होतं. समाजाचं, देशाचं सामूहिक प्रारब्ध कमी व्हायला मदत होते. मग आपल्याला आपलं प्रारब्धाचे जर डोंगर जाळायचे असतील तर आठवड्यातनं एकदा बॅटरी रिचार्ज करायला गेलंच पाहिजे. आणि सामूहिक प्रारब्ध कसं कमी होतं त्याचं अगदी लेटेस्टची अनुभूती आम्हाला बेबेवाडी शाखेत मिळाली. जेव्हा करोना लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मला तरी भजन बंद करणं हा पर्याय पटतच नव्हता, कारण माशाचं जीवन हे पाणी आहे, तसं राधिकाचं जीवन हे भजन आहे, ह्याच्यात कोणती अतिशयोक्ती नाही. भजन बंद केलं तर त्या क्षणाला माझा प्राण जाईल की काय, इतपत इंटेन्सिटी असल्यामुळे मी करोनामध्ये आमच्या बंधू भगिनींच्या सहकार्याने 5 लोकांमध्ये का होईना भजन चालू ठेवलं त्या जागेत, आणि जिथे ज्यांची जागा आहे त्यांनी पण आम्हाला परवानगी दिली आणि त्याचा सामूहिक फायदा हा आमच्या बिल्डिंगला झाला. कोणालाही करोना विशेष मोठ्या इंटेन्सिटीने झाला नाही. ज्यांना झाला ते सुखरूप घरी परत आले आणि करोनापासून कोणीही दगावलं नाही. म्हणजे मला सांगायचंय की नामस्मरणाचा किंवा त्या भजनाचा, सामूहिक उपासनेचा जो काही तेज, जे काही वलय निर्माण होतं त्याचा सामूहिक प्रारब्ध कमी करण्यासाठी पण उपयोग होतो. आणि त्याचं बेस्ट उदाहरण, बेस्ट अनुभूती ही आम्ही सर्वांनी करोनामध्ये घेतली. आता आपल्याला सामूहिक उपासनेचं महत्त्व थोडंसं कमी पटायला लागल्यामुळे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला काय करायचंय, इतर धर्मातल्या लोकांकडनं त्यांची सामूहिक उपासनेप्रती असलेली निष्ठा, डेडिकेशन हे आपल्याला शिकण्याजोगं आहे. एखाद्या धर्मातले लोक शुक्रवारी जाणार म्हणजे जाणार, रविवारी जाणार म्हणजे जाणारच. मग आपल्याला सध्या आपली मती का बरं भ्रष्ट झालीये? ती मती भ्रष्ट झाल्यामुळेच आपण अनेक संकटात सापडलेलो आहे. पैसा जरी समोर दिसला तरी तो उपभोगायला सुख, समाधान, शांती नाहीये. म्हणून एखाद्या ठिकाणी जेव्हा सातत्याने उपासना होते तिथे जाणं आजपासून सुरू करा. आता दुसरा महत्वाचा फायदा लक्षात घ्या की जिथे सातत्याने उपासना होते, ज्या भूमीवर, ज्या जागेत, तिथे भगवंताला त्या उपासनेचं फळ देणं हे कंपल्शन आहे, हे भागच आहे, हे बंधनकारक आहे असं भगवंत म्हणत आहेत बरं का. मग ते त्याला वश म्हणजे त्याला भाग पाडण्यासाठी, आपल्याला फळ देण्यासाठी, आपल्याला सुखी करण्यासाठी, त्याला भाग पाडण्यासाठी म्हणून आपण त्या एका चालणाऱ्या, नियमित चालणाऱ्या वास्तूमध्ये भजनाला जाणं गरजेचं आहे. उपासनेमध्ये तिसरा मुद्दा आहे की प्रचंड, सामूहिक उपासनेमध्ये प्रचंड बळ आहे. प्रचंड म्हणजे काय की त्याने मटेरियालिस्टिक आणि पारमार्थिक किंवा आध्यात्मिक उणीवा, ज्या गरजा आहेत त्या भरून सहजपणे निघतात, असं त्याचं सामर्थ्य आहे. आता आपण उपासना का करायची हे थोडक्यात बघूया बरं का. आपल्या भजनांमध्ये आहे बघा,
सामुदायिक भजनाचंच महत्त्व तिथे दिलंय. उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ पंढरीसी, तेथे भेटो विठ्ठल रखुमाईसी, त्रिविध ताप निवतील. उठा उठा हो भाविक जन, गंगे माझी करा स्नान, विश्वनाथाचे घ्या दर्शन, त्रिविध ताप निवतील. म्हणजे उठा आणि त्या जागेवर जा. त्या जागेचं महात्म्य खूप आहे, ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही प्लीज कंटाळा न करता हा व्हिडिओ ऐका, कारण ह्या व्हिडिओ ऐकल्यावर तुमचाच फायदा आहे, तुमचंच कल्याण होऊ शकतं. आता आपलं हरिमंदिरामध्ये सर्वतोमुखी एकची चाले, सर्वतोमुखी एकची चाले, हरिनामाचा गजर अमुचे धन्य श्री हरी मंदिर. असंच आज आणि पुढच्या शनिवारी आपण त्याचा फायदा बघणार आहोत. आता परमार्थ म्हणजे काय आहे? सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास आहे. पण निर्गुणाकडे जाताना प्रारंभ किंवा सुरुवात ही सगुण उपासनेने करावी लागते. आणि सगुण उपासना म्हणजे भजन, म्हणजे टाळ वाजवून भजन, पेटी तबला वाजवून भजन म्हणणं, एकत्र येऊन भजन करणं, देवाला आळवणं, त्याला हाक मारणं म्हणजे सगुण उपासना. आज आपण सामुदायिक उपासनेचे फायदे बघताना पहिल्यांदा उपासनेचा 1-2 मिनिटात उपासना का महत्वाची आहे ते बघूयात. सुखी होण्यासाठी उपासना आहे. सुख कधी मिळेल? मन स्थिर झाल्यावर. मन स्थिर कधी होईल? स्मरणाने. स्मरण कधी होईल? जर नियमित उपासना केली तर. हरिस्मरण विस्मरण तरी तुझे काय जिणे रे असून. म्हणजे विस्मरण झालं तर त्या जगण्याला काही अर्थ नाहीये असं संत सांगतायत. म्हणून फक्त भजन म्हणून फायदा नाही, तर ते भजन म्हणत असताना भगवंताचं स्मरण गरजेचं आहे. नाम घे परी स्मरण राखी, स्मरणाविण नाम न घे बा, ही गुरुआज्ञा उल्लंघिसी तरी जन्म फुका जाईल बा, असं कळवळून नित्योपासनेत परमपूज्याईंनी सांगितलंय. रामदास स्वामी म्हणतात, पतित पावना जानकी जीवना, बेगी माझ्या मना पालटावे. हे सुखी होण्यासाठीचा पहिला शत्रू म्हणजे मन आहे. ते चंचल आहे. सांडुनिया ध्यान विषय चिंतन, करी तसे मन आवरेना. थोडक्यात नाम घेताना जर स्मरण नसेल तर त्या नामाचा आपल्याला काहीही फायदा होत नाही. म्हणून नाम आणि स्मरण हे जोडीने पॅरलल एकमेकाच्या हातात हात घालून आले पाहिजेत. जसा संसार करायला नवरा आणि बायको हे दोघेही रिक्वायर्ड आहेत, तसं नाम आणि स्मरण हे दोघेही आपल्याला सुखी होण्यासाठी गरजेचे फॅक्टर्स आहेत. आता जेव्हा वाचेने नाम घेऊ तेव्हा त्याचा अर्क हळूहळू, त्या औषधाचा अर्क आपल्यामध्ये हळूहळू अंगात भिनत जाईल. आणि तो एकदा रस आतमध्ये उतरला की दुर्गुणांना वाटायला लागतं. दुर्गुणांची चलबिचलता होते, त्यांची अस्वस्थता होते, कारण त्या पवित्र अशा वातावरणात ते राहू शकत नाहीत. माशाला जसं पाण्यातनं बाहेर काढल्यावर त्याची तडफड होते, म्हणजे माशाचं जीवन हे पाणी आहे, अगदी तसंच ह्या दुर्गुणांचं जीवन म्हणजे आपलं अपवित्रता, अमंगल वातावरण जे आता आपल्या शरीरात आहे म्हणून त्यांचं अस्तित्व आहे. पण त्या भजनाला, त्या हरिमंदिरात, त्या पवित्र वातावरणात गेल्यावर परमपूज्याई म्हणतायत, त्या दुर्गुणांना अस्वस्थता प्राप्त होऊन ते एक एक करून पळ काढतात. आणि ते दुर्गुण आपल्या अंगातून पळून गेल्यावर मग आपल्याला समाधानाची अनुभूती येते. आणि म्हणून परमपूज्याई म्हणतायत, हरिमंदिर सारख्या पवित्र वातावरणात भूलोकीचा स्वर्ग से हा
दुःख नसे तिळभर, आमुचे धन्य श्री हरी मंदिर. मग अशा पवित्र स्वर्गामध्ये गेल्यावर दुर्गुण आपल्या शरीरातनं म्हणजे आपल्या देहातनं बाहेर पडल्यामुळे समाधान मिळतं. मग तसं घरी होत नाही, कारण तेवढी घरी पवित्रता, तेवढा नामघोष आपल्या घरी तिन्ही त्रिकाळ चालू नसतो. आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्यासाठी तात्पुरतं का होईना आत्ता मनाला गार वाटतं, त्याची अनुभूती घेण्यासाठी हळूहळू अभ्यासाने कायमचं गार वाटतं, पण सध्या तात्पुरतं गार वाटण्यासाठी, ती प्रचिती येण्यासाठी म्हणून तरी हरिमंदिरात भजनाला जाणं हे क्रमप्राप्त आहे. आता आपण एक 5 मिनिटं अजून थोडे पॉइंट बघू आणि उरलेले पॉइंट्स हे आपण पुढच्या भागात नक्की बघणार आहोत. परमार्थ निकेतन, परम अर्थ जाणण्याचं ठिकाण, मनाला योग्य वळण लागण्याची शाळा आणि अभ्यास म्हणजे भजन, असं परमपूज्य आई सतत प्रवचनात सांगत असत. आणि आम्ही पण आमची डेफिनेशन ही पाठ झालेली आहे, पण आमची डेफिनेशन पाठ होऊन आम्हाला त्याचा अर्थ कळला असता तर आम्ही सामुदायिक उपासनेला जायचा कंटाळा केला नसता. आता सामुदायिक उपासनेला का जायचे ह्याचे परत पॉइंट्स बघूयात. आता माझा महत्वाचा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना शाळेत घातलं आहात का? कोणाकोणाची मुलं शाळेत जातात आणि कोणाकोणाची मुलं शाळेत न जाता डिस्टन्स लर्निंग करत आहेत. म्हणजे त्याला 5 वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत घातलंच नाही, तुम्ही घरच्या घरीच त्याचा अभ्यास करून घेतात. असं प्रमाण किती आहे हे ज्याचं त्याने, आता मला कळणार नाही, कॉमेंट्स करायला पण हरकत नाही, पण हे ज्याचं त्याने अवलोकन करा. मग त्या समजा मी बेबेवाडीला राहते आणि माझ्या घराजवळ मला पाहिजे तशी चांगली शाळा नाहीये आणि ती शाळा 10 किलोमीटर दूर आहे, तरी सुद्धा माझ्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 10 किलोमीटर दूर असलेली शाळा त्याला पोचवण्याची व्यवस्था करून त्या शाळेत मी त्याची ॲडमिशन करून देते. तिथे मी बघत नाही की ती शाळा खूप दूर आहे, माझं लेकरू रोज कसं जाईल, मला व्हॅनचा खर्च येईल किंवा मला सोडायला जायला लागेल, हे मी बघत नाहीये. हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा. मी हे सगळे पॉइंट्स नंतर बाहेर काढणार आहे, भजनाशी मी रिलेट करणार आहे. आपली कशी लबाडी आहे आणि आपण कसं थोडासा आळस करतोय भजनाला जायला. आता दुसरा पॉइंट बघूया की शाळेत घालण्याची कारणं काय आहेत. मला वाटतं 99% लोकांनी आपल्या आपल्या मुलांना शाळेत घातलंय हेच उत्तर असणार आहे. मग घरीच अभ्यास करून परीक्षा का बरं देत नाही आहोत आपण? त्याची माझ्याकडे 10-11 कारणं आहेत. एक म्हणजे घरी मुलगा अभ्यास करणार नाही, सोनारानी कान टोचले पाहिजेत, तो घरात आपलं ऐकणार नाही, किंवा शाळेतलं वातावरण जे अभ्यासाचं आहे ते त्याला मिळणार नाही. त्याला मॅनर्स, एटिकेट्स, वळण, डिसिप्लिन म्हणतो आपण, शिस्त लागणार नाही घरी राहिलं तर, जसं शाळेत लागेल. त्याच्या शाळेत फोकस होईल तेवढा घरी होणार नाही. त्याला 100% घरात डिस्टर्बन्स होणार, 100% फोकस करता येणार नाही. किंवा घरीच शिकल्याने प्रत्येकाचे आई वडील सुशिक्षित नसल्याने एक तेवढी एक्सपर्टीज, तेवढं स्किल त्याला मिळणार नाही. जिथे शिक्षक तिथे जसा अभ्यास करून घेतील तसा घरी होऊ शकणार नाही. किंवा घरी शिकल्याने इतरांपेक्षा तो मागे पडेल अशी पालकांना भीती आहे. घरी राहिला तर मस्ती करत राहील, शाळेत गेला तर शांत स्थिर बसण्याची सवय होऊन एकाग्रता वाढून शिक्षणात आणि करिअरमध्ये त्याची प्रगती होईल. किंवा शाळेत इतर मुलांकडे बघून अभ्यासाची गोडी निर्माण होईल. स्कॉलर मुलांची संगत लाभली तर ह्या आपल्या मुलाच्या अभ्यासाची गोडी वाढेल आणि जेणेकरून त्याचं करिअर चांगलं होईल. ओव्हरऑल करोनामध्ये सुद्धा ऑफलाईन शाळा आणि कॉलेज नाही म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अशा पालकांच्या प्रतिक्रिया होत्या. आता ही सगळी उदाहरणं आपण सामुदायिक भजनाच्या शाळेत जाण्यासाठी वापरणार आहोत. माझा व्हिडिओ बघायला कंटाळा करू नका, मी तुम्हाला परत हरिमंदिरच्या रस्त्यावर नेऊन सोडणार आहे. आता अगदी सेम पॉइंट सामुदायिक उपासनेला
शाखेत किंवा हरिमंदिरात जाण्यासाठी ॲप्लिकेबल होत आहेत ते बघूयात. आत्ता 5 पॉईंट बघू, उरलेले 5 पॉईंट. आणि मॉरल ऑफ द स्टोरी पुढच्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये जी येईल ती अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट्स मी परत सांगितलेले आहेत. कोणते पॉईंट्स? आत्ता प्रॅक्टिकल जे आपण आयुष्य जगत असताना रिलेट होणारे पॉईंट्स मी मॉरल ऑफ द स्टोरीमध्ये सांगितले. त्यामुळे दोन्ही भाग अगदी आवर्जून पहा. ही विनंती मी कधी शक्यतो करत नाही. मी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा असं कधी तुम्हाला सांगत सुद्धा नाही. अहो डिसलाईक करा, मला ट्रोल करा, पण हा व्हिडिओ नक्की बघा. हे मी तुमच्या पाठीमागेच लागले, कारण तुमचं आमचंच ह्याच्यात कल्याण आहे. म्हणून माझा पैसा मिळवण्याचा हा यूट्यूबचा धंदा नाहीये. तेवढी वेळ माझ्यावर परमपूज्य आईने आणलेली नाही, आणि तशी वेळ माझ्यावर आली तरी मी पैशासाठी परमपूज्य आईंच्या नावाचा कधीच वापर करणार नाही. मला जे अनुभव आलेत, मी ज्या घोर संकटातून 10-12 वर्षाच्या वनवासातून बाहेर पडले, तसं तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडावं ह्याच्यासाठी मी कळवळून आज तुम्हाला सारखी विनंती करते की 100% प्रॉफिट हवे असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि सामुदायिक उपासनेला आठवड्यातनं एकदा नक्की जायला सुरुवात करा. पॉईंट नंबर 1 आहे, घरी अभ्यास होणार नाही मुलाचा म्हणून आपण त्याला शाळेत पाठवतो. अगदी तसाच परमार्थाचा अभ्यास आपल्या घरी होणार नाही. वैराग्याचा लेश नाही माझे अंगी, देह हे कारणी लावावे नावडे, आळस आवडे सर्व काळ. अशा परमार्थाची आवड नसलेल्या आपल्याला हरिमंदिराच्या परमार्थ निकेतनच्या शाळेत गेल्याशिवाय हरिनामाची गोडी लागणं हे अशक्य आहे. आणि म्हणून ती गोडी उत्पन्न होण्यासाठी, ती गोडी उत्पन्न झाल्यावर देवाचं आवडतं होऊन त्याचं साह्य मिळवण्यासाठी आणि ते साह्य मिळाल्यावर सुखी होण्यासाठीचा हा मार्ग आहे, म्हणजे हरिमंदिरात उपासनेला जाणं. दुसरा पॉइंट आहे, त्या मुलाला घरात शाळेचं वातावरण मिळत नाही. अगदी तोच पॉइंट, भजनाचं वातावरण आपल्याला घरी मिळत नाही. आपल्या मिस्टरांना आवडत नसतं, आपल्या मुलांना त्याची कटकट होते, आपल्या सासू सासऱ्यांना ते आवडत नाही, आणि अगदी सगळ्यांना आवडत असलं तरी सुद्धा सगळे आपापल्या व्यापात असल्यामुळे. आता बघा, मी भजनाला बसली आहे. आता परमपूज्य आई म्हणायच्या की हरिमंदिरच्या वेळेत मी घरी भजनाला बसले, पण बेल वाजली, कोण आला, कोण विक्रेता आला, कोण भाजीवाली आली, शाळेतली मुलं आली, यजमान आले ऑफिसमधनं किंवा मध्ये जेवायला आले, इत्यादी इत्यादी. माझी मैत्रीणच आली आणि अनेक दिवसांनी आल्यामुळे तो भजनाचा नेम म्हणजे ते पुस्तक आणि टाळ गुंडाळून ठेवून मी तिच्याशी गप्पा टप्पा मारायला बसले. अहो लाखो डिस्टर्बन्स येतात, लाखो. आई म्हणतात शाखेत आणि हरिमंदिरात गेलो ना की काय होतं की कोणीही तिथे उठवायला येत नाही, 0 डिस्टर्बन्स. अहो तिथे जगाला आग लागली. आम्ही बांद्र्याला गुरुपौर्णिमेचा सप्ताह व्हायचा 7 दिवस, तिथे बॉम्बस्फोट झाले लोकलमध्ये. तेव्हा आमचं इथे जोरात भजन चालू होतं. आम्हाला आवाज पण आला बॉम्बस्फोट झाल्याचा, पण आम्हाला काहीही कळलं नाही की तिथे काय झालंय. आमचं आपलं जोरात भजन चालू आहे. म्हणजे तिथे जगाला आग लागली तरी सुद्धा आपल्याला तिथे उठवायला कोणी येणार नाहीये. आपला 100% फोकस होण्यासाठी म्हणून आपल्याला हरिमंदिरात जाऊन भजन केलं पाहिजे. नामरूपी नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. परमपूज्य आई म्हणतायत, नाम घेताना ध्यान कसलं होतं? घरात डबे डुबे दिसतात, नंतर भांडी दिसतात, दूध दिसतं गॅसवरचं, कोणी फोनवर बोलत असतं त्याच्याकडे अर्धे कान असतात, की सून माझ्याविषयी काही तिच्या आईला तर सांगत नाही ना, वगैरे वगैरे. हे सगळं ध्यान हरिमंदिरात गेल्यावर असतं का? मग हरिमंदिरात ध्यान कसलं असतं? परमपूज्य आई यांचा फोटो. त्यामुळे परमपूज्य आईंचं ध्यान भजन म्हणताना असणं, तिथे लक्ष लागणं आणि स्मरण असेल तर नामाचा फायदा आहे. आपण पहिल्यांदीच लॉजिक बघितलेलं आहे. परमपूज्य आई त्याच्यात अजून एक छानसं गमतीशीर उदाहरण देत आहेत की दारू पिणारा एखादा माणूस असतो, तो दारूच्या गुत्त्यात जाऊन मनसोक्त दारू पिऊ शकतो, कारण तिथे बघायला कोणी नसतं. माझी बायको बघेल,
कोणी शेजारचे पाजारचे बघतील, तिथे आलेले सगळेच दारुडे असल्यामुळे निश्चिंत मनाने त्या दारूचा आस्वाद जसा घेता येतो, तसं हरिमंदिरात गेल्यावर सगळेच हरिनामामृताचे वेडे असल्याने मला भजनात अडसर करायला कोणी नाहीच ना हो. हा फायदा हरिनामामृत पिऊनी मना पुष्ट होई रे. तिसरा महत्वाचा मुद्दा सांगून आपण इथे थांबूया, किंवा तिसरा मुद्दा खूप मोठा आहे, तर तो पुढच्या आठवड्यात घेण्याचाच आपण प्रयत्न करूयात. पण आत्ताचे जे काय आपण मुद्दे सांगितले ते आपण रिलेट करायचा प्रयत्न करा, त्याची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करा. परमपूज्य आईंनी केलेले कष्ट त्याचं सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा. ते आपल्या मायबाप म्हणून आपल्याला सुखी करण्यासाठी रात्रंदिवस झिजल्या सगुण रूपात असताना आत्ता सुद्धा आपल्या कल्याणासाठी झिजत आहेत. त्याची थोडीशी जाण ठेवा आणि आजपासून जवळच्या हरिमंदिरात किंवा जवळच्या होणाऱ्या शाखेच्या उपासनेमध्ये सहभागी व्हा आणि सामुदायिक भजनाचा फायदा, त्याचे बेनिफिट्स घ्यायला आजपासून सुरुवात करा. जिथे जिथे भजन चालू आहेत हरिमंदिरातर्फे, हरिमंदिरची साईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. कोणाला जर आपल्या जवळ कुठे भजन चालू असेल हे माहिती नसेल, तर त्या लिंकवरनं तुम्ही आपल्या जवळची शाखा आणि त्याचा फोन नंबर घेऊ शकता. आणि जरी त्यावर सुद्धा तुम्हाला कळला नाही, तर आम्हाला नक्की कॉमेंट्स करा. आम्ही तुम्हाला नक्की तुमच्या जवळची शाखा शोधून देण्यासाठी पण प्रयत्न करू, कारण त्यामध्ये आमचा स्वार्थ असा आहे की 4 लोकांचं आमच्यामुळे कल्याण झालं तर आमच्या बँक अकाउंटमध्ये पुण्याचा साठा वाढेल आणि आयुष्याचं ह्या जन्माचं कल्याण होण्यासाठी मदत होईल. हे एकमेव हा हेतू आहे. हे यूट्यूब चॅनल चालू करण्यामागचा पैसा मिळवणं हा हेतू असता तर मी 100 वेळा तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा वगैरे वगैरे सांगितलं असतं. आता पुढच्या आठवड्यात हाच विषय कंटिन्यू करूया आणि सामुदायिक भजनाचं महत्त्व, परमपूज्य अजून भरपूर इंटरेस्टिंग पॉइंट्स, आपल्या फायद्याचं पॉइंट्स राहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर झालेले नाहीत, ते आपण पुढच्या वेळेला नक्की बघूया. धन्यवाद.